सकाळी 5 वाजता आपल्याला मुंबईला जायचं म्हणून त्यांना आपल्याला पंकजात ऐकून 20 लाखाचं पत्र आणायचं म्हणून 2 लाख रुपये 10% घेऊन सोबत बोलवलं आणि कळंब चौकातून गाडी पोलीस स्टेशनच्या गेटमधून आली. गाडी यायली म्हणून गाडीकडे वाट बघत बसलो तर पोलीस स्टेशनमधून गाडी आली आणि मला कळंब चौकातून त्यांनी गाडीत बसविलं आणि गाडीत बसविल्यानंतर मुंबईला जायचं म्हणून निघाल्यानंतर त्यांनी वाटालाच माझं नरडा आवळलं दोरीनं, पण पॅक आवळलं नाही. मी दोन्ही हात असे मध्ये घालून ठेवलेले होते, त्याच्यामुळं काही झालं नाही. मग त्याच्यानंतर इथं पाठवत्याच्या पुढं जे पेट्रोल पंप बंद पडलेला आहे त्याच्या पुढे आल्यानंतर राईटला उजव्या हाताला एक बंगला आहे, त्या बंगल्यामध्ये आणून मारहाण केली आणि मला मध्ये रूम मध्ये कोंडून ठेवलं, पायाला कुलूप लावला साखळी लावून, हाताला दावेनं बांधलं आणि तुझं आता संध्याकाळी बघू काय करायचं ते. माझ्या खिशेतले 2,07,000 आणि मोबाईल मध्ये माझे 51,000 रुपये फोन पेवर आहे. माझं ज्ञानेश्वर गणपती हिंगळे, मूळ कळमंबा, राहतो चंदन सावरवाला. माझं बांधकाम आहे, मी असा राहायला केजलाय. नमस्कार मंडळी, आपण बघत आहोत आपल्या चॅनलवर की आपल्या केजमधील एका माणसाला ठाचून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे प्रशासन काय करत आहे हेही आपण बघू शकतो आणि आपल्या जनतेवर कशा प्रकारे अत्याचार चालू आहे हेही आपण बघू शकतो. तर या माध्यमातून आपण कळू शकते की आपल्या जनतेवर कशा प्रकारे राजकीय दबाव आणून आणि स्टेशनमधून सीसीटीव्हीतून येते आणि त्याच गाडीतून आपल्याला उचलून जर नेत असतील तर आपण काय समजायचं? पोलीस मॅनेज यंत्रणा मॅनेज का तर डिपार्टमेंट मॅनेज असल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत. करू शकतो आम्ही. आपण जाऊ ना, येऊ दे ना आपल्या बोलकी, येऊ दे काय एवढं आपण